कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाणे येथे मोठी प्रशासकीय हालचाल झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आव्हाड यांची बदली रमजान बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाणे येथे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या बदलीमागील नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. शहरात सुरू असलेल्या चर्चेनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याने ही बदली करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सराईत गुन्हेगार हर्षवर्धन पाटणकर हा बेथलनगर परिसरात वारंवार समोर येत असल्याचे काही दाखल गुन्ह्यांमधून समोर आल्याची चर्चा आहे. हद्दीतील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई कमी झाल्यामुळे आव्हाड यांच्या कार्यपद्धतीवर काही स्तरातून नाराजी व्यक्त केली जात होती असंही बोललं जात आहे. मात्र अधिकृत पातळीवर कोणतीही ठोस कारणमीमांसा जाहीर करण्यात आलेली नसल्याने ही बदली नेमकी कोणत्या कारणास्तव करण्यात आली याबाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान नव्याने नियुक्त झालेले प्रवीण चव्हाण यांच्यासमोर सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.